यूट्यूबला दिसणार असेल तर मग आम्ही मंडपात काय यायचं? आम्ही मंडपात काय यायचं? काय विनाकारण एवढी खटाटोप करायची? हे तर मग आम्ही महाराजला घर बसल्या करू शकतो. महाराज तुमच्या घरीच तुम्ही बोला, कॅमेरा तुमच्या समोर लावा, तुम्हीच म्हणत जा, तुम्हीच वाजवत जा, आम्ही यूट्यूबला पाहू. त्या भावना उत्पन्न होण्यासाठी, ते निर्माण होण्यासाठी, भगवंताच्या विषयी प्रेम जागृत होण्यासाठी स्थान महात्म्य अत्यंत महत्त्वाचं असतं. जागेचं महात्म्य असतं. आणि मग त्या जागेवर, त्या ठिकाणावर, त्या क्षेत्रात आल्यानंतर तिथला आनंद उपभोगतला जात असतो. काल तुम्ही एवढ्या आनंदामध्ये तल्लीन होतात कारण नेमकं तुम्ही काय करतात हे सगळं विसरून गेलेलं होतात. ते आम्हाला दिसत होतं. सगळ्यात पहिला तुम्ही विसरलात तुमचा मीपणा. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमचा अहंकार विसरलात. तिसरं, तुम्ही तुमचं थोरपण विसरलात. तुम्ही आठवलं फक्त एक, आम्ही पातुर्ड्याचे नाही, ते विसरलात तुम्ही. आम्ही या गावचं कोणीतरी आहोत हे तुम्ही विसरलात. तुम्ही फक्त एकच आठवण ठेवलं होतं, आम्ही खरोखर महादेवाच्या लग्नात आलो आहोत, आम्ही महादेवाचे वराडी आहोत आणि आम्हाला हा आनंद घ्यायचा आहे. हा आनंद लय महत्त्वाचा असतो. शरीरातून ही भावना जागृत झाली पाहिजे, ती उत्पन्न झाली पाहिजेत, निर्माण झाली पाहिजेत. याच्यासारखा आनंद थोडी आहे. पार्वती मैया, खरं सांगा, तुमच्या त्या लग्नात सुद्धा हा आनंद हा नव्हता. हा आनंद जो आध्यात्मिक होता तो आनंद नाही. लग्नात नवरदेवाकडून लोक याची अपेक्षा करतात, देणार रे बा पैसे देणार, आम्ही जातो. इथं काल आरती ओवाळत होते, पाया पडत होते, देव स्वरूप प्राप्त होतो. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. एक दिवसाचं आपण फक्त पात्र धरतो, पात्र अंगावर चढवतो, लोक आपली पूजा करतात. आपण जर शिवमहापुराण श्रवण करून, शिव स्वरूपाचं ध्यान करून, त्याची साधना करून शारीरिक जर पात्रता निर्माण केली तर आपली अवस्था काय बनणार राजा? काय अवस्था बनणार आपली? तुम्हाला सांगू, जगद्गुरु तुकोबारायचा एक पिक्चर निघला होता, संत तुकाराम नावाचा. आणि संत तुकाराम नावाचा जो पिक्चर निघलात ना, त्यामध्ये जे संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारलीत, काय आता थोडं वयमानानं नाव विसरलो मी. लहान आहे तर मी हसता राजा. आठवलं तर मी सांगतो तुम्हाला. त्यांनी जे पात्र साकारलं ना, विष्णुपंत पगनीस विष्णुपंत पगनीस यांनी जगद्गुरु तुकोबारायचं पात्र साकारलं. आणि त्या पात्रामध्ये ते उतरलेत. रोज त्या पद्धतीचा अभ्यास करायचा आणि त्या पात्राची ती भूमिका करायची, ते पडद्यावर दिसायचे. ज्या वेळेला तुकोबाराच्या वैराग्याच्या विषयी भूमिका साकार करायला लागलेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढा भाव निर्माण झालात का ज्या दिवशी तो पिक्चर, ती फिल्म खूप प्रसिद्ध झाली, खूप मोठा पैसा त्यांना प्राप्त झाला, त्यावेळेला ते त्या पात्र केलेल्या व्यक्तीला त्याची भूमिका जी साकारली त्याचा मोबदला देण्यासाठी गेलेत. आणि तो मोबदला देण्यासाठी गेल्यानंतर झाली अशी परिस्थिती बघा, त्या व्यक्तीने, विष्णुपंतांनी स्पष्ट त्याला नकार देऊन दिला, मला हे पैसे नको. म्हटले का? हे कमी पडलेत का? तुम्ही म्हणसाल तर आम्ही तुम्हाला अधिक वाढून देतो. त्यावेळचे ₹1,00,000 म्हणजे कमी होतेत काय? त्यावेळचे 100 जवळजवळ त्यांना 60-70 वर्ष झाली असतील तो पिक्चर बनवण्यासाठी. आणि मग त्यावेळचा तो पिक्चर बनवायचा जास्त कमी नाही. म्हटलं घ्यायला पाहिजेत ना तुम्ही. त्यावेळेला त्यांनी नकार दिलात का? त्यांनी एक सांगितलं, सोनेरोपी आमा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. आम्हाला हे नकोत म्हटलेत, आमच्या काय कामाचं? खऱ्या अर्थाने तुकोबारायचं वैराग्य त्यांच्या अंतःकरणात निर्माण झालं. एवढं वैराग्य प्राप्त झालं की आज जे जगद्गुरु तुकोबारायचं आपण प्रतिमा पाहतोत ना, ते रिअल मधल्या जगद्गुरु तुकोबारायची नाही आहे, विष्णुपंत पडणीसचे आहेत. त्यांची प्रतिमा आपण पाहतोय. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु किंवा आपुलेचे पद देसीदासा.
तुझं ऐसा न देखे उदाराची राशी. तुझ्यासारखा देवा उदार कोणीच नाही का? तो तुझं पद देवाला देऊन टाकतो, त्याचं पद भक्ताला देऊन टाकतो. म्हणून कधी कधी पात्रही महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासोबत पात्रता सुद्धा महत्त्वाची आहे. देवाचे ह्या कथा फक्त श्रवण करायच्या नसतात ऐनोत, ह्या आचरणात आणायच्या असतात, आचरणात आणायचे असतात. क्योंकि एक हिंदी में कहावत है, आचरण से चरण पूजे जाते हैं. लोगों के आचरण की वजह से उसके चरणों की पूजा की जाती है. आणि मी तर नेहमी म्हणत असतो, मी नेहमी सांगत असतो, माणूस 4 तास काय करतो, म्हणजे नागेश आगलावे 4 तास काय बोलतो, 3 तास काय बोलतो, यापेक्षा तो उर्वरित 21 तासात काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. हे जास्त महत्त्वाचं आहे. या व्यासपीठावर आल्यानंतर तो कोणी मोठ्या गोष्टी करतात, काय इथून कोण इथं कोणी येऊ द्या, इतका वैराग्याच्या ज्ञानाच्या गोष्टी करते की म्हणून याच्यासारखा साधूच नाही काय. वैराग्याच्या गोष्टी करणं सोपं आहे, ते अंमलात आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जे गोष्ट अंमलात आणल्या जातात ना, ती गोष्ट ज्या वेळेला अंतःकरणापासून आपण सांगत असतो, ती लोकांच्या पुढ्यात देता येत असते, ते हृदयात उतरत असते. आणि म्हणून शिवमहापुराण कथा हिचा आनंद घेण्यासाठी इथं यावं लागतं. कारण आम्ही जे इथं श्रवण करू ते श्रवण थेट आमच्या हृदयाशी संलग्नित झालं आहे. ते काय म्हणतात मराठीमध्ये त्याला कनेक्ट, ब्लूटूथ जसं जोडलं आहे ते वायफाय हॉटस्पॉट बरोबर ना. ते आंग्ल भाषा थोडी चुकते बरं माझी, मला सांगत जा. मग ते त्याला जोडल्या जातात. तसं ये हृदयची ते हृदय घातले. इथं सुद्धा ती भाषा, ते शब्द, ते शिवाचे शब्द हृदयात समाविष्ट करण्यासाठी या मंडपात यावं लागत असते. दुसरी गोष्ट इथं आलं म्हणजे खऱ्या अर्थाने आपला उद्धार होतोच नव्हे, त्या उद्धाराची अपेक्षा सोडून द्या राजात. या मंडपात आलं की देवकृपा होते. तुम्ही म्हणसान बाहेर होत नाही काय? बाहेर होत नाही असं नाही, पण त्याला मग फरक पडतो. बाहेर असते तर मग घरातूनही ऐकलं असतं, भोंगी होतेच वाढवेल. 4-5 भोंगे पुऱ्या गावात फिरवले असते, घरीच झोपा नाही का? इथंच यावं लागतं. इथं पुण्याची प्राप्ती हवी आहे, शिवकृपा हवी आहे. या मंडपात येणं महत्त्वाचं आहे. तुम्ही ते फेडरेशन पाहिले काय? फेडरेशन कापूस देतात ते, हे गेले असतील बंड्या घेऊन, है ना? त्या फेडरेशनवर गेल्यानंतर मोजमाप कोण्या गाडीचं होते? जे फेडरेशनच्या आत आहेत त्या गाडीचं पहिले होते की जे रोडवर लाईनमध्ये लागले आहेत त्याचे? जे पहिले बाहेर लाईनवर लागेले त्यांचं मोजमाप होते, नंतर फेडरेशनच्या अंदरच्या गाडीचं नाही. असं कसं काय? किती हुशार लोक आहात तुम्ही, सगळं समजते तुम्हाला. जे फेडरेशनच्या आत आहेत त्या गाडीचं मोजमाप, जे फेडरेशनच्या आत आहेत त्या गाडीचं मोजमाप, जे फेडरेशनच्या आत आहेत त्या गाडीचं मोजमाप, फेडरेशनच्या रस्त्यावरच्या तर मग होईल ता होईल. फेडरेशनच्या आत गाडी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या मंडपात फेडरेशनच्या आत असणं महत्त्वाचं आहे. आणि मग आमची कधीतरी कृपा आमच्यावर होते. इथं उपस्थित राहून खऱ्या अर्थाची भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यायची असते. इथं आलात ना माणूस दुःख विसरून जाते, सगळं दुःख निरसन होते. निदान 3 तास तरी त्याला बाकी काही आठवत, निदान 3 तास. या 3 तासात ज्याला बाकी काही आठवत असेल त्याला मग आगलाव्या उगाळून जरी पाजला तरी फरक नाही. हा आनंद घ्यायचा असतो. तसे सगळेच घेऊन राहिलेत म्हणा. अरे तुम्ही घ्या याल ना, बाहेर गावचे लोक घेतात. आज काही मलकापूरवरून आले, काही चांगलवाडीवरून आलेत, आणखी काही गावाचे असतील बिचाऱ्यांचा मला उल्लेख माहिती नाही. मी याच्यासाठी कोणाची नावं घेत नसतो, कारण काय होते, एका म्हणता भले दुजे सहजी निंदिले. एकाचं नाव घेतलं की मला ओळखी त्याचे नावं घेतले ना आमचे काय, याच्यासाठी मी कोणाचे नावं घेत नसतो. मला माहिती आहे, पण मला हे विश्वास आहे की वेगवेगळ्या गावचे येतात. आता एक कुठला तरी ट्रॅक्टर भरून आला, कोण्या गावचा होता तो आहे तर मला काही ऐकू येत नाही, जाऊ द्या. जस्त गाव, वा वा वा, बघा बरं. अरे पातुर्डाकरांनो, तुम्ही तुमचा स्वार्थ साधला यात नवल नाही. परमार्थिक स्वार्थ तुम्ही तुमचा साधला यात नवल नाही. तुमचं थोर पण हे आहे,
तुम्ही तुमच्यासोबत पंचक्रोशीला सुद्धा या ज्ञानामृताची मेजवानी देऊन राहिलात. याच्यापेक्षा काय पाहिजेत? हा, याच्यापेक्षा काय पाहिजे? परमार्थ सत्संग करण्याकरता पहिली गोष्ट तर आमंत्रण नको, आणि दुसरी गोष्ट आम्ही जिव्हाळ्याने अंतःकरणापासून इथं यावं, आलं पाहिजेत. हा आमचा स्वार्थ आहे. आम्ही आमच्या या स्वार्थातून परमार्थ साधतोय. सांसारिक माणूस म्हटलात का स्वार्थता आला गळ्या. प्रत्येकाचा स्वार्थ असूच शकतो, असायलाच पाहिजे. पण पारमार्थिक स्वार्थ जर असेल ना, तर त्या स्वार्थाला किंमत आहे, चालून जातो. त्याच्याकरता या मंडपामध्ये यायचं असतं आणि आनंद घ्यायचा असतो. सगळ्या दुःखाची होळी होऊन जाते आणि आम्ही तल्लीन होऊन खेळतो, नाचतो, हे करतो, सगळा आनंद करतो. किती मोठं थोरपण आहे आज, आणि किती मोठं सुंदर पर्वणी साधलीत तुम्ही. महाशिवरात्री हा सगळ्यात मोठा पर्वकाळ आहे. त्या पर्वकाळामध्ये एकादशी सारखं पारणं येऊन राहिलं, द्वादशीचं पारणं येत आहे. आणि आजची एकादशी तशी साधी नाही. आजची एकादशी माझ्या आईसाहेब मुक्ताई मातेचा अंतर्धान सोहळा आहे. किती मोठे मुख्य सोहळे आपल्या या कार्यक्रमाच्या मध्ये येऊन राहिलेत. किती मोठा सत्संग आपल्याला या बाबतीत घडतोय, या माध्यमातून आपल्याला घडतोय. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून अशा सुंदर एकादशीच्या महान पर्वावर आपण शिवकथा श्रवण करतो आहोत. ऐनोत कधीतरी आपल्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल, शिवमहापुराण कथा आहे, सांगणारा वैष्णव आहे. कारण आज तुमच्या मनातला भाव सोडून द्या, पण आधीची परंपरा इतकी बिकट होती. प्रत्येक गोष्टीमध्ये भेद होतात, तिरस्कार होतात, मतभेद होते. पूर्वी शिवमहापुराण कथा म्हटलीत का ते फक्त शैवानच करावे, वैष्णवाने फक्त भागवत कथा भगवान विष्णूचं गुणगान गावं. प्रत्येक पंथ वेगवेगळे झाले होते. सगळे पंथ वेगवेगळे झाले होते. शाक्त देवीची उपासना करायची, ते दुसऱ्याला पाहायचे नाही. गाणपत्य ते फक्त गणपतीची पूजा करायची, इतरत्र कोणाची करायचीच नाही. सौर्य ते फक्त सूर्याची उपासना करायची, इतरात्र नाही. शैव हे फक्त शिवजी पूजा करायची, बाकी नाही. वैष्णव फक्त विष्णूची पूजा करायची. आजही देशाच्या कोण्या भागामध्ये ही परंपरा कायम आहे. एकमेव आपला महाराष्ट्र असा आहे रजा. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आमच्या सगळ्या संतांनी हे सगळे भेद मिटून टाकलेत आणि सगळे देव एका मंडपात आणलेत. हे आपली थोरवी आहे, नाही तर काय. तर म्हणून महाराष्ट्राला संतभूमी म्हणतात. महाराष्ट्राला संतभूमी म्हणतात. महाराष्ट्रासारखं राज्य नाही बरं. देशाच्या पातळीवर दोन राज्य खूप प्रसिद्ध आहेत. दोन राज्य खूप प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे उत्तराखंड आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्र. क्योंकि उत्तराखंड को देवभूमी उत्तराखंड कहा जाता है. त्याला देवभूमी म्हणतात. आणि महाराष्ट्राला संतभूमी म्हणतात. संतभूमी म्हणतात. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त संत जर कुठं असतील तर ते महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आहेत. हे आपल्यासाठी स्वाभिमान आहे. जिकडे जावं तिकडे संत आहेत. प्रत्येक परिसरामध्ये संत आहेत. इथून थोडंसं इकडे गेलं का वजेगावला रामचंद्र बाबा आहेत. बाजूला जावं सखाराम बाबा आहेत, श्रीराम बाबा आहेत. इकडे जावं श्री संत सोनाजी महाराज आहेत. काटेलला गुलाब बाबा आहेत. नागेश्वर महाराज आहेत. खोटेश्वर महाराज आहेत. आपल्याही गावामध्ये महासिद्ध महाराजांचं प्रसिद्ध मंदिर आहे. इकडे जावं इकडं वासुदेवजी महाराज आहेत. भोजने बाबा आहेत. पाटकर बाबा आहेत. गजानन महाराज. कितीतरी संतांची नावं आहेत ना. संतांनी भरलेले आहेत. काय झालं होतं, एकदा मला दिल्लीला पाठवलं होतं. माझं तसं लग्न झालेलं होतं, पण मला ब्रह्मचारी संत म्हणून पाठवलं. आता तिथं बोलणारा कोणीच नव्हता आणि त्यांना पाहिजे होता हिंदी बोलणारा. मग मला त्यांनी पाठवलं, संघाच्या लोकांनी पाठवलं. आणि मग मी गेल्यानंतर मी तिथं सहज माझ्या पद्धतीने मला जो काही महाराष्ट्राच्या किंवा देशात संस्कृती उत्थान पाहण्यासाठी, तिला उभी राहण्यासाठी, ते टिकण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यावर व्याख्यानं होते आमचे. मग मला असे सहज त्या ठिकाणी असे प्रश्न विचारले. मी उत्तरं दिले, चांगला बोललो त्या लोकांच्या दृष्टीने. आणि मग मला ते बोलणं झाल्यानंतर पत्रकार माझ्याजवळ आलेत आणि माझ्यासोबत बोलायला लागलेत. पंडित जी, बढ़िया बात कही आपने महाराष्ट्र के बारे में तो बहुत ही अच्छा बताया.
लेकिन महाराष्ट्र अगर इतना अच्छा है तो मुझे आपको कुछ पूछना है. मी मराठीतच बोलू का? मराठीत. मला काय ते हिंदी आती नाही ना. आती है पर हेलपाटे खाती है. आती है वैसे. मैं हिंदी में कथा कर सकता हूँ. छोडो बात. त्यांनी मला विचारलं, महाराज मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. तुम्ही जर एवढे महाराष्ट्राचे गोडवे गाताय, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचा महाराष्ट्र जर खरंच एवढा मोठा आहे तर मग तुमच्या महाराष्ट्राचा आतापर्यंत पंतप्रधान का झाला नाही? हां, उत्तर तो द्यावं लागलं असतं. कारण दिल्लीचा पत्रकार म्हटल्यानंतर त्याला जर उत्तर देत नाही तर विनमुख राहावं लागेल ना. त्याला म्हटलं, बाबा बरोबर आहे तुझं. आमचा महाराष्ट्र एवढा थोर असून सुद्धा आमच्या महाराष्ट्राचा आतापर्यंत पंतप्रधान झाला नाही. तुला या गोष्टीचा खेद वाटत असेल म्हटलं, पण आम्हाला अजिबात या गोष्टीचा खेद वाटत नाही. त्याचं कारण आहे, आमचा महाराष्ट्र आधीच संतप्रधान आहे. आम्हाला पंतप्रधानाची काय गरज आहे? अरे देशाच्या पंतप्रधानांनी आमच्या राज्यात यावं आणि त्या संतांच्या पुढे नतमस्तक व्हावं, याच्यापेक्षा थोरी काय आहे आमची? याच्यापेक्षा मोठेपण आमचं अधिक श्रेष्ठपण आमचा काय असला पाहिजेत? एक महत्त्वाचा आहे लेखा, आपण स्वाभिमान बाळगायला पाहिजे. आम्ही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलोत. हां, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आलोत. भारतवर्षामध्ये जन्म हे पुण्याची गोष्ट. त्यातही महाराष्ट्रामध्ये जन्माला येणं हे त्याहीपेक्षा पुण्याची गोष्ट आहे. आणि जे गजानन महाराजांच्या कुशीत जन्माला आले त्यांचं तर अहोभाग्यच म्हणावं लागेल ना. अहोभाग्य म्हणावं लागेल. किती भाग्य आहे आपलं उदयाला आलेलं. आणि म्हणून अशा थोर प्रसंगी, थोर ठिकाणी आपण आहोत, हे आपलं भाग्य आहे. आणि म्हणून अशा थोर ठिकाणी मी हे सांगत होतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या संतांनी भेद मिटवून टाकलेत. नाही तर पूर्वी एवढी कठीण परिस्थिती होती की वैष्णव शैवाच्या घरी जात नव्हते, शैव वैष्णवाच्या घरी येत नव्हते. इतका विरोध होतात की ते नावं सुद्धा घेत नव्हते. या वैष्णवांना जर दुकानात जाऊन चणे विकत घ्यायचे असलेत ना, हरभरे विकत घ्यायचे असले, तर ते त्या दुकानदाराला, किराणा दुकानदाराला हरभरे मागत नव्हते, ते विष्णुभरे मागत होते. विष्णुभरे का? कारण हरभरे जर म्हटलं तर त्याच्यात हराचं नाम शिवाचं नाव येईन. इतका विरोध होता. नाव घेत नव्हते. काय झालं, एका वैष्णवाच्या घरी शैवपंथीय मुलगी दिलीत, शैवपंथीय माणसाची मुलगी दिलीत. आता ते नवीन संसार बिचारीचा चालू, आणि तो नवीन संसार चालू असताना आता पहिले 1-2 दिवस नवीन सूनवायरी छान पद्धतीने आपले कामं करत होते. सकाळी उठलीत आणि ती सळा समार्जन करायला लागलीत. आता ते सळा समार्जन चालू असतानाच मामाजी उठलेत. मामाजी उठल्यानंतर आता ते सूनवायरी बिचारी, मामाजी उठले तर त्या सूनवायरीचं ते सारवणं चालू होतं. तिनं जसं सारवणं चालू होतं, मामाजी राहिले लगेच रागवले, ए सूनबाई हात आवर. घाबरलीत. काय झालं? काय म्हणजे काय? वैष्णव उभ्या गंधाची परंपरा आहे आपली. आम्ही आमच्या बाप दाद्यापासून उभ्या गंधाची परंपरा सांभाळणारे, आम्हाला सगळा मान सन्मान आमचा त्यामध्ये गेलाय. तू आळवं सारवते म्हटलं, का म्हणजे काय? इथं उभ्या गंधाची परंपरा वैष्णव, त्यामुळे या घरात तुला उभं सारवावं लागेल, आळवं सारवायचं नाही. सूनवायरी घाबरलीत. राजा, पण मला खरं सांगा, उभं सारवल्या जाईल पण असं ओबडधोबड सारवल्या जाते का हो? मी इकडे कायले विचारतो, इकडे बरं जाऊ दे, पण तुम्ही कसं का नाही म्हटलं? तुम्हाला कसं का माहीत? हाही संशोधनाचा विषय आहे. असं तसं आता तुम्ही पाहता म्हणा, असं सांगा ना मला तुम्ही. आलं पाहिजे. आम्ही दोघं भावांनी उभं सारवून केलं होतं एकदा दिवाळीचं. आमची आई आजारी होती तेव्हा. काय येत आलं पाहिजेत ना माणसाला. कानोले वगैरे, कानोले करता येतात का तुम्हाला? हां, मला रोज करता येतात, पाण्यानं करायला काही लागत नाही. असं विनोद सोडा. सूनबाईला ज्या वेळेला सासरीबुवा रागावले, सूनबाई एवढी घाबरली, बिचारीने कसं बसं ओबडधोबड उभं सारवण जरी असलं तरी आळवं सारावं लागते ना. हां, पण तिनं कसं बसं ओबडधोबड सारवलं. मामाजी बहिर दिशेला गेले, तिकडून आले, तोपर्यंत मामाजीसाठी तिने पाणी वगैरे, बादली वगैरे काढून घेतली. आणि काढून घेतल्यानंतर मामाजी आले, हातपाय धुतले, ब्रश करणार म्हणजे दंत धावन करणार, त्याला दात घासणं म्हणतात. ते दंत धावन करण्यासाठी त्यांनी मंजन घेतलं, तर मंजन घेऊन दात घासायला सुरुवात केली. सूनबाई राहिली, म्हटले, मामाजी हात आवरा तुमचा. काय वैष्णव आहोत आपण, वैष्णव
वारकरी आहोत, उभ्या गंडाची परंपरा आहे आपली. आपल्या घरात आळवं सारवता येत नाही. आळवे दातही घासायचे, आळवे दात घासायचे. मामाजीनं हात जोडले म्हणे, सोनबाई तुला वाटेल ते तू कर, मला वाटेल ते. तुम्हाला सांगू, कठोर विरोध होता, पण माझ्या संतांनी तो भेद मिटवून टाकलात. तो भेद मिटवलात आणि त्या सगळ्या संतांनी एक सांगितलं, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. साखर पाहिली ना तुम्ही? साखर, साखर पाहिली. एक माणूस दुकानात गेला आणि त्या दुकानात गेल्यानंतर त्या दुकानदाराला म्हणायला लागला, भाऊ आज मला चहा बनवायचा आहे, गोड चहा बनवायचा आहे, पण आपल्याला आज तुझ्या दुकानातली साखर पाहिजे नाही, मला त्या साखरेची गोडी दे. तो त्याला केळकरची गोडी दिली. साखर नकोय मला, तुझ्या साखरेची गोडी आहे. शक्य आहे का बाबा? जसं साखर आणि साखरेची गोडी वेगळी नाही, तसा हरी आणि हर हा एकच आहे, याच्यात वेगळं नाही, वेगळं नाही. म्हणून तुम्हाला सांगू, असे महान दिवस आलेत ना. आजही पंढरपूरची वारी, जर पंढरपूरचा पहिला वारकरी जर कोणी असेल ना, तुम्हाला जर कोणी प्रश्न केलात की पंढरपूरचे पहिले वारकरी कोण, काय उत्तर द्याल? स्वाभिमानानं सांगायचं, माऊली पंढरपूरचा पहिला वारकरी जर कोण असेल तर ते माझे महादेव असतील. वा वा. शिव भोले गिरधारी दो है जगहितकारी, अंतर क्या दोनों की प्रेम में बोलो, अंतर क्या दोनों की प्रेम में बोलो. एक दुख छुड़ाते एक पार लगाते, एक दुख से छुड़ाते एक पार लगाते. शिव भोले और गिरधारी दोनों हैं जगहितकारी, अंतर क्या दोनों की प्रेम में बोलो. एक दुख से छुड़ाते एक पार लगाते, एक दुख से छुड़ाते एक पार लगाते. मोहन तो मधुबन में मिलते, काशी में कैलाशी. सगम पध पदम परे मग गर सरि रे गम गम पम पद पद नि धनि सारे. मोहन तो मधुबन में मिलते, काशी में कैलाशी. अधम उदाहरण कहलाते हैं वो घट घट के निवासी. एक पहने है पीतांबर, एक ओढ़े है वागंबर. अंतर क्या दोनों की प्रेम में बोलो, अंतर क्या दोनों की प्रेम में बोलो. एक दुख से उबारे एक पार लगाते, एक दुख से उठाते एक पार लगाते. एक दोन्ही देव एक आहेत, त्यामध्ये भेद नसतो. आज कथेला कोणी येऊ ना येऊ गड्या, मग एक पोरगी आली आणि भाची आली. लोक मला म्हणतात, का हो महाराज तुम्ही पैसे एवढे जमा काऊन करतात? उभ्या राहा बरं दोघीजणी, एकदा उभे राहा दोघीजणी.
राह उभ्या, राह बाई 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 बाई, हे माझी भाची 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 भाची, फक्त भाची उभी राह. या दोघीच्या लग्नाचा पैसा जमा करायचा आहे म्हणून उभा राहा, करतो तेवढं सगळं. यांची जबाबदारी घ्यावी लागेल ना आम्हाला. हां, अरे आम्ही महाराज लोक करतोय तर आम्हाला तर काही लावावं लागेल की नाही. मग आता आमचे लेकरं कोण आहेत, मग हेच असतात. हां, अशा लोकांसाठी म्हणजे हे माझ्या हृदयाच्या वेगळे नाही आहेत. आणि आम्हाला म्हणतात लोक कर्याच वेळा काय साठवणं तर चालू आहे यायचं काय. मी बोलावलं नव्हतं त्यांना, पण ते योगायोग दोघंही आलेत आज. कालच कोणासोबत तरी विषय झाला आमचा की आम्ही आमच्या जीवनात काय काय करतोय कसं. पण ते आता राहिले योगायोगानं उभी म्हटलं, इथं योगायोगानं आज दोघी इथं आल्या. हां, आहेत काही मुलं गेलं आले तर ते एखाद्या वेळेला ते आले तर त्यांना चायसाठी. आम्ही प्रापंचिक आहोत बरं. आम्हाला सुद्धा एक मुलगा आहे, मला सुद्धा एक मुलगा आहे, पण मी त्याच्याकडे फार लक्ष देत नाही. त्याच्या लक्ष देणारी आमच्या घरचे कुटुंब आमचं करतं ते. आम्ही त्यांना सांगितले तुम्ही सांभाळा. पण आम्हाला हा आमचा प्रपंच हे संसार हे कुटुंब सांभाळता सांभाळता जाते का, यांचाही विचार करावा लागते की नाही. आणि म्हणून हे सगळे असो. तर माझ्या महादेवाच्या मध्ये भिन्नता नाही. पंढरपूरची पहिले वारकरी जर कोण असेल तर महादेव आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पंढरपूरची पहिली वारी महादेवाने केलीत, महादेवाने केलीत. महादेव एकटे जात नव्हते बाईला घेऊन. पंढरपूरला ज्या वेळेला माझे महादेव निघालेत ना, प्रत्येक वेळी काय त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. गिरिजेचा म्हणजे गिरिजा नाम माता पार्वती आणि तिचा कांत नाम पती महादेव. हे पंढरपूरला येतात, पंढरपूरला येतात. आम्ही महादेवाची का निस्सीमपणे शैव आणि वैष्णव एक का, त्याच्या मागचं दुसरं कारण ऐकून घ्या. दुसरं कारण ऐकून घ्या. दोघांमध्ये भेद नाही, दोघांमध्ये भेद नाही, एकच आहेत. आताच प्रमाण गायलं आपण, दोन्ही एक आहेत. पंढरपूरला ज्या वेळेला महादेव, फार मोठा सुंदर गोड प्रसंग आहे का, तुम्हाला ऐकवू नसेल म्हणून सांगतोय बघा. महादेव ज्या वेळेला पंढरपूरला निघालेत ना, तर ते एकटे निघाले, एकटे निघाले. पण बाईनं मागून आवाज दिला, प्रभू कहा जा रहे हो, आम्ही अकेला छोड के. ते म्हटलेत मी काही कायमस्वरूपी चाललो, वारी करून परत येतोय. म्हटलं कुठं? माझ्या देवाच्या दर्शनाला. माझ्या देवाच्या दर्शनाला म्हटल्यानंतर लगेच त्या ठिकाणी पार्वती मैया म्हटली तुमचा जर देव असेल ना, मला तुमच्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे, मी तुमच्यासोबत वारीला येते. महादेव म्हटलेत बाई तुझ्या वारीला यायचं म्हणतात ना, ती वारी काही सोपी नाही. हां, ते काय वारी हनुमान आहे का यायला गाडीवरून चालली. तिथं पायी जावं. म्हटलं मी यायला तयार आहे प्रभू, तुमच्यासोबत मला यायचं आहे. पार्वती मैया आहे. पार्वती मैया तयार झालीत. पार्वती मैया आणि पार्वती मैया आणि शिवजी वारीला जाणार. तेवढ्यात मागून आवाज आला, पप्पा. कोण होते? गजवदन गणपती बाप्पा. पप्पा कुठं चाललात? काही नाही म्हटले, आम्ही बाळा पंढरपूरच्या वारीवरून येतो. मी तुमच्या सोबत येतो म्हटले. अरे म्हटले आम्ही नाही, म्हटले मला तुमच्या सोबत यायचंय, सोबत यायचंय. म्हटल्यानंतर मग काय, शेवटी बाल हट्ट स्त्री हट्ट दोघांचा पूर्ण करावं लागतो. मग तसं काय जाणार, निघाले रस्त्याने. याचं एक कुठ काव्य रचना निर्माण केली आहे. दशचरण जयाला चौपदी चालतो आहे, नयन ही अकराजा पंचमुखाशी पाहे. खचितची नवल वाटे अष्टकरणे जयाला, पशु जरी म्हणू तयाती दोन पुच्छ तयाला. दशचरण जयाला चौपदी चालतो आहे. पायाची संख्या 10 पण चालतो 4 पायानं. डोळे 11 आहेत, मुख 5 आहे, कान 8 आहे आणि शब्द 2 आहे. सांगा असा प्राणी कोण आहे? कुठ काव्य रचना. तर या सगळ्यांनी तयारी केली.
तयारी केल्यानंतर मग आता पोरगही मागे लागले, बायकोही मागे लागली आहेत म्हटल्यानंतर मग काही, आणि मग नंदी बाबावर तिघही बसलेत. मग त्या तिघांचे 6 पाय, नंदी बाबाचे 4, दशचरण जयाला, पण चालतोय 4 पायानं, चौपदी चालतो आहे, 4 पायानं चालायला लागला. नयन ही 11, डोळ्यांची संख्या 11 आहे. गणपती बाप्पाचे 2, पार्वती मैयाचे 2, शिवजीचे 3, हे झाले. नंदीचे 2, आणि शिवजीच्या गळ्यात असलेल्या सापाचे 11 डोळे. पंचमुखाशी पाय, या सगळीचे 5 मुख. पण खचितची नवल वाटे अष्ट करणे जयाला, कानाची संख्या मात्र 8च आहे. 8. शिवजीचे 2, पार्वतीचे 2, गणपती बाप्पाचे 2, नंदीचे 2, सापाला किती कान असतात? 4. सापाला कान नसतात म्हणून त्याला चक्षुरश्रवा म्हणतात. प्राकृतमध्ये, संस्कृतामध्ये त्याला चक्षुरश्रवा म्हणतात. त्याला तो कानानेच, क्षमा मागेल, डोळ्यानेच पाहतो आणि त्या डोळ्यानेच खऱ्या अर्थाने काहीतरी एहसास करतो, तो महसूस करत असतो. त्या पद्धतीचं ते कंपन त्याला समजत असतात. अष्टकर्णे जयाला. आणि मग माझे भगवान निघालेत. आता विषय पूर्ण, वारीला गेल्यानंतर सुंदर का दोघंही देव आमच्यासाठी श्रेष्ठ आहेत त्याचं कारण आहे का, शिवजीसोबत पार्वती मैया, गणपती बाप्पा गेलेत. गेल्यानंतर परिस्थिती अशी झाली, नेमकं त्या ठिकाणी पद्मतळ्यापर्यंत पोचलेत. आणि पद्मतळ्यापर्यंत पोचल्यानंतर तिथं पार्वती मैया म्हणते, प्रभू ते तिकडं काय आहे? काय आहे म्हणजे काय? प्रभू म्हटलेत ते सगळे वारकरी आहेत. अहो म्हटलेत मला खाली पांढरा पोशाख दिसतोय, वरून सगळ्या भगव्या गेरवी पताका दिसत आहेत, नेमके ते सगळे वारकरी आहेत. म्हटलं एवढी गर्दी आहे का? आणि हां गर्दी आहेच, मी तुला पहिलेच सांगितलं होतं. ते म्हणे एवढी गर्दी असेल तर मी तुमच्यासोबत येणार नाही. शिवजी म्हटले अगं पंढरपुरापर्यंत आली ना, आता नाही म्हणतेस? ते म्हटले अजिबात येणार नाही. म्हटले का? मी एवढ्या गर्दीत आली तर म्हणे माझा मेकअप खराब होईल, मी येणार नाही. अगं म्हटलं नाही, म्हटलं येतच नाही. पार्वती मैया पद्मतळ्यावर थांबली. कोण कोण गेले पद्मतळ्यावर? पंढरपूरला कोण कोण गेलं? जे पंढरपूरला गेला त्यांना समजेल की हे नेमकं मी काय बोलतोय ते. हां, आम्ही पंढरपूरला गेलो पण पद्मतळ पाहिलंच असेल याची गॅरंटीच नाही. कारण आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर काय पाहावं काय नाही राहिलं. बाया घेतात बांगड्या, गडी घेतात घोंगड्या, चालले घरी. झाली आमची पंढरपूरची वारी. पद्मतळ्यावर पार्वती मैया थांबलीत. गणपती बाप्पाला सांगितलं तू थांब. म्हणे नाही पप्पा मी सोबत येतो. मग नंदीवर विराजित होणे दोघं बाप लेकं पुढे निघाले. पुढे निघाल्यानंतर मग जळोजी मळोजीचा तो चौक आहे, जिथून आत चंद्रभागेवर जावं लागतात की नामदेव पायरीपासून, तिथं त्या चौकापर्यंत आले. आणि त्या चौकापर्यंत नंदी सहित शिवजी आत शिरलेत. जसे आत शिरले वारकरी आहेत ते, वारकरी आहेत. आला वारकरीला राग. महादेवावर चिडले, ए महादेवा हो बैल, अरे इथं माणसाला माणूस भारी झालाय, तू हा बैल घेऊन आला. हो बैल म्हटले. आता तुम्ही माणसा देवाला बोललेत. मग भक्तात एवढी ताकद आहे की ते देवाला सुद्धा शिव्या घालू शकतात. हा, जनाबाईने काय गंमत शिव्या दिल्यात? इठ्या किठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रान रणकीच. प्रमाण आहे बरं हे, मी काही माझ्या पदरीचं बोलत नाहीत, अभंग आहे हा. किती शिव्या दिल्यात जनाबाईने देवाला, तरी देव म्हटले हा. शिव्या ऐकून घेतल्यात भक्ताच्या, कारण देव भक्ताच्या अधीन असतो. वारकऱ्याने सांगितलं हो बाहेर. आता यांना विचार पडलात एवढ्या बाहेर जायचं म्हटलेत, मग आता हा नेमकं करायचं काय? पण वारकऱ्यांच्या पताका जोपर्यंत सरळ आहे तोपर्यंत बरं आहे. एकदा पताका उलट्या झाले की बाहेर जाईल. महादेवानी सरळ विचार केला. इकडे तिकडे पाहिलं, शेजारी मारुतीराय बसलेले होते. मारुतीराय हनुमंतराय जसे बसलेले होते तसेच हनुमंतरायला सांगितलं हो हनुमंता आपण एकच. आता ते त्याचं स्वरूप की नाही, आपण एकच म्हटले. मग काहीच नाही, मी तिकडून येईपर्यंत माझी गाडी पाय जा, माझी गाडी सांभाळ जा. त्या गणपती क्षमा मागेल त्या हनुमंतरायाच्या मंदिरात माझ्या शिवजींनी त्या नंदी बाबाला ठेवून दिलं. जगाच्या पाठीवर हनुमंतरायाच्या मंदिरात तसं नंदी नसतो. पण तुम्ही जर पंढरपूरला गेलात ना, नामदेव पायरीकडे जाताना, चंद्रभागेतून नामदेव पायरीकडे जाताना उजव्या हातावर जाताना
आणि नामदेव पायरीकडून खाली उतरत असताना डाव्या हातावर एक 11 रुद्र मारुती मंदिर आहे. जे पंढरपूरला गेले त्यांना चांगलं आठवत असेल. त्या 11 रुद्र मारुती मंदिरात हनुमंतरायाच्या पुढे मारुती आहे, ते नंदी आहेत. तसं कुणाच्याकडे नंदी नसतो. मग गणपती बुवा खांद्यावर घेतले दोघं बापले का दर्शनाला. नामदेव पायरीपर्यंत गेले आणि वर जसे चढायला लागले तिथं भयंकर गर्दी दिसली. भयंकर गर्दी दिसल्यानंतर मग खालून आवाज आला, पप्पा आता जमत नाही म्हटले तेवढ्या गर्दीत, मला बाहेर घेऊन चला. शिवजी म्हणतले का एवढ्या दूर रांगेत आलो तू म्हणतो बाहेर, आता बाहेर चान्स नाही म्हटले. मग बाजूला त्यांना कनोडा दिसलात. देवडी ती देवडी दिसली, कनोळाच म्हणतात ना आपल्याकडे. तो कनोळा दिसला, लगेच माझ्या गणपती बाप्पाला खांद्यावरून उतरलो आणि त्या देवडी त्या कनोळ्यामध्ये ठेवून दिलं. आजही गणपती बाप्पा त्या कनोळ्यामध्ये आहेत. आणि या सगळ्यांना बाजूला सारलं आणि माझे महादेव जसे माझ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलेत, माझ्या पांडुरंगाला एवढा आनंद झाला. पांडुरंग म्हणतात, काय शिवजी तुमची थोरी आहेत, किती मोठेपणा आहे की तुम्ही माझ्यासाठी बायको सोडली, माझ्यासाठी तुमचं संपत्ती सोडली, गाडी घोडी नाम संपत्ती, माझ्यासाठी तुम्ही संपत्ती सोडली, त्याहीपेक्षा जीवापाड प्रेम करणारे पुत्र सोडलेत, तुम्ही माझ्याजवळ आलात. माझ्या पांडुरंगाला एवढा आनंद झाला. माझ्या पांडुरंगाने महादेवाला धरलं आणि आपल्या डोक्यावर बसवलं. महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला. तुम्ही आजही माझ्या पांडुरंगाचं अभिषेकाचं स्वरूप जर पाहिलं असेल तर इथून खाली सगळा माझा पांडुरंग विष्णू रूप आहे आणि वर मात्र शिवलिंग डोक्यावर विराजित केलेली आहेत. हरिहर रूपे पंढरीराव. माझे वारकरी आणि वैष्णव आणि शैव याच्यामध्ये बदलणं हे दोनही एक आहे. म्हणून अशा पद्धतीचा भेद त्या ठिकाणी कायमस्वरूपी मिटवलात. आणि म्हणून आजच्या एकादशीच्या पर्वावर आम्ही पांडुरंगाला सुद्धा त्या पद्धतीने भजलत, त्या पद्धतीने आम्ही आमच्या पांडुरंगाची सुद्धा भक्ती करतोय. त्या स्वरूपाने आम्ही शिवाची सुद्धा भक्ती करतोय. आम्ही दोघांना सुद्धा त्या पद्धतीने पूजतोय. ही आम्हाला मिळालेली संधी आहे. आणि तुम्हाला सांगू, एखाद्या वेळेला तुम्हाला नाही पांडुरंगाच्या दर्शनाला जाता आलं, तुम्ही शेगावला जरी गेलात तरी सुद्धा त्या पांडुरंगाचं दर्शन करण्याची महती आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते. हे आपल्यासाठी दिलेलं दान आहे, आपल्यासाठी दिलेली ही आपल्यासाठीची धन्यता आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने वैष्णव, वारकरी आणि शैव वेगळे नाहीत, हे सगळे एकच आहे. या सगळ्यांनी एकत्र बसवलं आणि आमच्यासाठी ही ज्ञानामृताची मेजवानी दिली. म्हणून महाराष्ट्र जर खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असेल तर या अनुषंगाने आहे. आणि या अनुषंगाने श्रेष्ठ असल्यामुळे कधीतरी आम्ही एकादशीच्या दिवशी भगवंताचं स्मरण करावं, कधी महादेवाचं स्मरण करावं आणि आम्ही कधीतरी त्या ठिकाणी संतांचं स्मरण करावं. आमच्या जीवनामध्ये पुण्याचा उदय होतो. म्हणून एकादशीचं पर्व काळ आहे म्हणून काही वेळ थोडंसं माझ्या सद्गुरू गजाननाचं सुंदर आगळं वेगळं भजन करूयात. सगळ्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे छान पद्धतीने आणि सुंदर असा प्रतिसाद देऊन खऱ्या अर्थाने आपल्याला त्या दोघांना सुद्धा त्यामध्ये तल्लीन राहायचं. सुंदर असं भजन करायचं आहे सगळ्यांनी साथ.